नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नीट पेपर फुटी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला रिपाईचा जाहीर पाठिंबा. हुकुमशाही वृत्तीने आंदोलकांचा आवाज दडपणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करत मनमाड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे संसद मार्चला आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शहरातून मोर्चा काढत रिपाईने तीव्र निषेध केला. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज. जरी आमचे आठवले साहेब हे सत्तेमध्ये जरी असले, परंतु आपण बघत आहोत, आपण सामाजिक बांधिलकी म्हणून या देशामध्ये जी अराजकता माजली आहे, जी हुकुमशाही चालू आहे, त्यासाठी आम्ही सत्तेत असताना सुद्धा हा आज विद्रोह करीत आहोत. कारण की एक सामाजिक प्रश्न आहे, जी नीटची परीक्षा राहते त्यामध्ये अनेक घोटाळे झालेले आहे व त्यामध्ये एकूण 19 ते 20 विद्यार्थ्यांनी हे मृत्युमुखी पडलेले आहे. ते विद्यार्थी कोणत्या जाती धर्माचे पक्षाचे नव्हते, परंतु एक या भारताचे नागरिक होते. आणि या आंदोलनामध्ये अभिजित दिपके या तरुणांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यालाच पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक हे शास्त्रज्ञ आहे, काही गैरगुजरेतील कार्यकर्ते नाही, एक उच्च माणूस आहे तो आणि शिक्षणाचा तज्ज्ञ आहे. असा माणूस हा 21 दिवसापासून उपोषणाला बसला असताना या सरकारने अतिरेक करून त्याला त्या ठिकाणाहून कुठले काही झालेलं नव्हतं, पूर्ण मेडिकल त्याच्या नॉर्मल आलेलं होतं, तरी सुद्धा त्याला एक मुर्दाड व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी पांढऱ्या कपड्यामध्ये घालून त्याला उचलून नेलं, फरफटत नेलं, दादागिरी केली. हे अत्यंत लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आणि दिवटे हा एक दलित समाजाचा असून या भारताला फक्त एक जयभीम आणि दलित समाज हाच उलथा पालट करू शकतो, त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. आणि जर या ठिकाणी